मी अजित चव्हाण. दुष्काळावर मात कुटुंबांना साथ या झी 24 तासच्या झी मीडियाच्या उपक्रमाअंतर्गत आज मराठवाड्यामधल्या गंगापूर, लातूर जिल्ह्यामधल्या गंगापूर या गावामध्ये आज आपण आलो. झी मीडियानं गेली काही वर्ष सतत आपली सामाजिक बांधिलकी जपत हे अनेक उपक्रम राबवलेत. यामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या करता शिक्षणाकरता मदतीचा उपक्रम असो की दुष्काळात सापडलेल्या या शेतकऱ्यांच्या मदतीचा उपक्रम असो, या उपक्रमाअंतर्गत याही वर्षी आमच्या आव्हानाला आमच्या प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि थेट शेतकऱ्यांच्या मध्ये लातूर जिल्ह्यातल्या गंगापूर गावामध्ये आपण आज ही मदत जी आमच्या दानशूर प्रेक्षकांनी महाराष्ट्राच्या दातृत्वानं आमच्यापर्यंत पोहोचवली, ती मदत थेट शेतकऱ्यांना देण्याकरता आपण आज या गंगापूर गावामध्ये आलोत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर म्हणजेच या लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पांडुरंगजी पोले, पत्रकार प्रदीप नळणकर, ज्येष्ठ पत्रकार महारुद्र मंगनाळे, पत्रकार आणि पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर आणि झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. झी मीडियाच्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं मी या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर हा कुठलाही सोहळा नाही आहे, हा एक नात्याची वीण आणखी घट्ट करणारा, एक छोटेखानी आपल्या सगळ्यांची भेट असं याला आपल्याला म्हणता येईल. या शेतकऱ्यांना मदत करण्यापाठीमागे झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांची संकल्पना होती. गेली काही वर्ष सतत मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जिथं जिथं आमची गरज होती तिथं तिथं झी मीडिया धावून गेला आणि दुष्काळाच्या सगळ्या स्टोरीज आम्ही जेव्हा दाखवतो, आम्ही प्रत्येकजण या मीडियामध्ये काम करणारा कुठं ना कुठं शेतीशी शेतकऱ्याशी संबंधित आहोत. त्यामुळं एक दिवस न राहून अगदी आपण यासाठी काही करू शकतो का नुसत्याच बातम्या देण्याव्यतिरिक्त, तर आमची सामाजिक बांधिलकी म्हणून या उपक्रमाला आम्ही सुरुवात केली. या छोटेखानी कार्यक्रमाला सुरुवात करत असताना मी झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना इथं आमंत्रित करतो आणि या कार्यक्रमाचं त्यांनी प्रास्ताविक करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मंचावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे कलेक्टर, इतर सर्व पत्रकार बंधू, समोर बसलेले गंगापूरचे सर्व ग्रामस्थ, मराठवाड्यातील इतर आमचे मित्र, गेले काही वर्ष सातत्यानं अवर्षणाला, दुष्काळाला आपल्या सगळ्यांना तोंड द्यावं लागतंय. या दुष्काळाची आपत्ती इतकी मोठी आहे की माणूस माणसाला ओळखत नाही अशी परिस्थिती आहे. काही ठिकाणी मी तर असे दुर्दैवी प्रसंग बघितले की आई वडिलांवर प्रेम असूनही मुलांनी आपल्या आईवडिलांना एकटं सोडून शहराकडे धाव घेतली. ते आईवडिलांबद्दल माया आटली म्हणून नव्हे, तर पैशाची सोंग आणता येत नाहीत. त्यामुळे शहरामध्ये काही रोजगार भेटतो का, शहरामध्ये काही चार पैसे गाठील लागतात का, याकरता आपल्या वृद्ध मातापित्यांना सोडून सुद्धा अनेक जण गाव सोडून शहराकडे गेले. हा कठीण काळ आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की या कठीण काळात तुम्ही एकटे नाही आहात एवढं दाखवण्याकरता म्हणून झी 24 तास आज तुमच्या मागे उभा आहे. ज्यांचा फोटो आपण इथे पाहताय ते डॉक्टर सुभाषचंद्र, झी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा. त्यांना जेव्हा तुमच्या कहाण्या कळल्या तेव्हा त्यांनी असं ठरवलं की त्यांच्या वैयक्तिक मदतीतून तुम्हाला पुढचे काही महिने ही मदत दरमहा तुमच्याकडे पोचवली जाईल. पहिल्या महिन्यामध्ये ती चेकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येईल आणि नंतर ती ऑनलाईन ट्रान्सफरच्या माध्यमातून येईल. त्याचबरोबर झी उद्योग समूहाच्या अनेक कर्मचाऱ्यांनी पुढे होऊन माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की अशा प्रकारे आपल्याला मिळणारा मदतीचा हात हा आपला हक्क समजण्यापेक्षा सुद्धा आपण हे एक प्रकारचं समाजातल्या दानशूर लोकांकडनं घेतलेलं ऋण आहे असं समजा आणि याची पायी पायी आपल्या घामानं, आपल्या कष्टानं जेव्हा वरुण राजा बरसेल तेव्हा या समाजात परत करा, तरच ही दातृत्वाची शृंखला चालू राहील. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे झी समूहानं ज्या ज्या वेळेला आपल्याला आवाहन केलं त्यावेळी महाराष्ट्रातल्याच नाही तर जगभरातल्या आमच्या प्रेक्षकांनी आमच्या पदरामध्ये भरभरून हे दान टाकलं आणि आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. झी मीडियाचे सर्वेसर्वा डॉक्टर सुभाषचंद्र आणि तमाम झी ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी आता या आमच्या शेतकरी बांधवांना मदतीचं वाटप आपण करणार आहोत. मी विनंती करतो जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना कृपया त्यांनी
सुरुवातीची ही मदत वितरित करायची आहे आणि मी काही शेतकरी बंधू आणि भगिनींना आता मंचावरती बोलवेल, त्यांनी मंचावरती येऊन ही मदत स्वीकारायची आहे. मच्छिंद्र बनसोडे पहिले शेतकरी आहेत. मच्छिंद्र बनसोडे. त्याच्यानंतरचे शेतकरी आहेत हरिदास वाघमारे. रघुनाथ कुकडे यांना मी विनंती करतो. यानंतर मी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. या कुटुंबांची निवड करण्यासाठी काही वस्तुनिष्ठ क्रायटेरिया ठरवलेला होता आणि निश्चितचपणे मी बघतोय की एकदम गरजवंतांना ही मदत दिली जात आहे. ही मदत सत्कारणीसाठी लावावी तसा निश्चय पण आतापर्यंत ज्यांनी मदत स्वीकारलेली आहे तशा तिन्ही व्यक्तींनी केलेला आहे. या मदतीचा चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा ही आपल्याकडून अपेक्षा. यानंतरचे शेतकरी बंधू आहेत प्रभाकर शिंदे. दुष्काळाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये ही मदत किती मोलाची ठरणार आहे तुम्हाला? ही मदत तर फार मोलाची ठरणार आहे, कारण 2 मुलं शिक्षणाला आहेत. माझी परिस्थिती नाजूक आहे. धन्यवाद. यानंतरचे आमचे शेतकरी बंधू आहेत बाबूराव दंडिमे. बाबूराव दंडिमेंच्या धर्मपत्नीला आपल्या मुलाच्या शिक्षणाकरता 12,000 रुपयात त्यांचं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागलं होतं, पण आमच्या प्रेक्षकांच्या मदतीनंतर आता त्यांची मुलं नीटपणे शिक्षण घेऊ शकणार आहेत. शोभा दिंडीमे गंगापूरच्याच यानंतरच्या शेतकरी भगिनी आहेत, त्यांना मी आमंत्रित करतो. शोभाताईंच्या बातमीनंतर तुम्हाला भरपूर सगळी ही मदत आली, कारण तुमच्या छोट्या मुलाला शिकवण्याची जी तुम्ही इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर हे सगळे पैसे तुम्हाला लोकांनी पाठवलेत. कसे त्यांचे आभार व्यक्त करा? तुमची मी आभारी आहे. लेकराला मी शिक्षण शिकविते. शेत पण गहाण ठेवलं आहे थोरल्या मुलीच्या लग्नाला, पण आता रोजगार करून कवा नसलं तर असं काम लागणं गेले, दुष्काळ पडले. मग औषधामध्ये माळवं विकते, मग पुन्हा ती 5ला पैसे आणते, मग ती लेकराला पुरविते, असं करते. दुसरं त्यांची आभारी आहे. बाळासाहेब गायकवाड यांना मी विनंती करतो, कृपया आपण मंचाकडे यायचं. अतुल देऊळगावकर यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. हा कार्यक्रम बघणारे जे लोक आहेत त्यांना मला असं आवाहन करायचं की आपल्यातली संवेदनशीलता जागी असेल. आपण एका संध्याकाळी आईस्क्रीम आणि पिझ्झावर 1,000 रुपये खर्च करतो, त्यातला काही वाटा जर तुम्हाला शेतकरी जगावा असा वाटत असेल आणि अन्नधान्य आयात कमी व्हावं वाटत असेल, भारताला परत एकदा अन्नधान्य आयात करणारा देश म्हणून नामुष्की येऊ द्यायची नसेल, तर शेतकऱ्यांना जपावं लागेल. आणि हे जपणं फक्त सरकारचं काम नाहीये. भूकंप झाला तेव्हा फक्त सरकार आलं नव्हतं, देशातल्या 200 संस्था धावून आल्या होत्या. तशा संस्था धावून आल्या पाहिजेत. आणि आज ही आपल्यावर पाळी आहे, तशीच तिकडं बुंदेलखंडवर आहे, तेलंगणवर आहे, जिथं जिथं शेतकरी संकटात आहे, कारण त्यांच्यापाशी काहीही उरलेलं नाहीये. अशांपर्यंत जाऊन त्यांना मदत करणं, उभं करणं आणि सांगणं की हां, आता एकदा तुम्ही तयार झालात, त्यानंतर जेव्हा तुमच्याकडे भरघोस पीक येईल तेव्हा तुम्ही देखील इतरांना मदत करा. आणि ही साखळी अशी चालू ठेवा. ही अशी साखळी गंगापूरमधनं नक्की चालू राहील. गंगापूर यावर मात करून उभं राहील आणि त्यानंतर पुन्हा एकदा जी 24 तास इथं येऊन तुमचा गौरव करेल, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. देऊळगावकर सर, हे सगळे जे शेतकरी आहेत हे अगदी अल्पभूधारक शेतकरी आहेत, यातले काही शेतमजूर आहेत आणि या प्रत्येकाच्याच घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यामुळं आमच्यापर्यंत पोहोचलेली ही मदत त्यांच्याकरता खूप मोलाची आहे. प्रत्येक कुटुंबाला ही मदत जगवणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा आमच्याकरता, आमच्या या सगळ्या शेतकरी बंधूंकरता जगभरातून जिथून जिथून मदत आली आहे त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. नंतर मी विनंती करतो महारुद्र मंगनाळे ज्येष्ठ पत्रकार यांनी पुढची मदत आमच्या शेतकरी बंधू भगिनींना वितरित करायची आहे. राम वायदंडे पुढचे शेतकरी बंधू आहेत.
रामभाऊ वायदंडे यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. 24% व्याजदरानं सावकाराकडनं त्यांनी कर्ज काढलं होतं आणि ते या कर्जाची परतफेड करणं खरंच त्यांना कदाचित शक्य होईल का अशी परिस्थिती होती. त्यांचा चिरंजीव आणि ते स्वतः या ठिकाणी आले आहेत. आमच्या वडिलांची इच्छा आहे मी इंजिनियर बनावं आणि ती इच्छा मी पूर्ण करेन. अशीच मला साथ मिळाली ह्या लोकांची तर मी खूप आभार मानेन. खरंच ही जी साथ मिळाली ही अनेक शेतकऱ्यांना देखील साथ मिळाली. आज आपण पाहिलो तर शेतकऱ्याच्या घरी धान्य नाही, ते मजुरी करणाऱ्याच्या घरी का असणार. खूप वाईट परिस्थिती आहे, तरी देखील आमचे वडील त्या परिस्थितीला पाठ फिरवून आम्हाला शिक्षण देतात. यानंतरच्या पुढच्या शेतकरी बंधूंना मी या ठिकाणी आमंत्रित करेन. ज्ञानेश्वर बनसोडे. शबीरवानी शेख, आपण कृपया मंचावरती या. शबीरवानींची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. नातीला शिकवू शकत नाहीत त्या, कारण परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. 85% मिळवणारी त्यांची नात खूप हुशार आहे, पण तिला त्या शिकवू शकत नाहीत कारण परिस्थिती हालाकीची आणि स्वतःच्या घरी शेती असूनही दुष्काळानं त्यांच्या मुलाला दुसऱ्यांच्याकडं मजुरीला जावं लागतं. आमची इच्छा खूप आहे की आम्ही पुढे वाचावं आणि खूप काही पप्पाचं नाव रोशन करावं. आमचं हे आहे. आता तुला मदत मिळाली आहे, आता छान छान अभ्यास करणार. हां, छान अभ्यास करणार. तुला ज्यांनी मदत पाठवली आहे तुझ्या शिक्षणाकरता त्यांना काय सांगशील? खूप आनंद होईल आम्हाला की त्यांनी आम्हाला गरिबीची एवढे पैसे दिले. चला, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. लक्ष्मण कांबळे यानंतरचे जे शेतकरी आहेत त्यांनी कृपया मंचाकडे यायचं. यानंतर मी महारुद्र बंगाळजींना विनंती करतो, कृपया 2 शब्द मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करायचे. आपल्या देशामध्ये, एकाच देशामध्ये 2 देश राहतात. एक देश आहे खेड्याचा, खेड्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांचा, शेती व्यवस्थेवर आधारल्यांचा, ज्यांना मी भारत म्हणतो. आणि दुसरा जो देश आहे जो शहरामध्ये राहतो, ज्यांचा शेतीशी संबंध नाही, ज्यांचं जगणं, उपजीविका, व्यवहार याचा शेतीशी काही देणं घेणं नाही, त्यांना मी इंडियन्स म्हणतो, इंडिया म्हणतो. आणि इंडियातले लोक खरंच खऱ्या अर्थानं सुखी आहेत. आणि दुर्दैवानं सगळं दुःख हे भारताच्या वाट्याला आलं आहे. माध्यमांचं हे महत्त्वाचं काम आहे आणि ते करतायत की या भारतातल्या भारताचं दुःख, वेदना, त्यांच्या समस्या लोकांसमोर मांडणं, हे काम सातत्यानं ते करतायत. पण जी 24 तासनं त्याच्याही पुढचं पाऊल टाकलं आहे. केवळ समस्या मांडल्या नाहीत तर त्या समस्या सोडवण्यामध्ये, त्यांना मदत करण्यामध्ये हातभार लावण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे. मला वाटतं ही एक अत्यंत सकारात्मक बाब आहे. कारण केवळ बोलणं आणि मांडणं हे पुरेसं नाही आहे. कोणतरी पुढाकार घेण्याची गरज आहे. आणि इंडियामधले पैसे काही प्रमाणात थोडे बहुत तरी भारताकडे आणण्याचं काम जी 24 तास करते, मला वाटतं खूप अभिनंदन करण्याची गोष्ट आहे. धन्यवाद महारुद्र बंगाळे सर. यानंतर एका अशा माणसाला मला मंचावरती आमंत्रित करायचं आहे की ज्यांनी आम्हाला या सगळ्या कार्यक्रमाकरता खूप मदत केली. सुधाकर शिंदेजी, मी कृपया आपल्याला मंचावरती आमंत्रित करतोय. आपण मंचावरती या परिसरामधली सगळी शेतकरी मंडळी ज्यांच्यामुळं आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं. खरं तर हा एक भावस्पर्शी कार्यक्रम आहे, पण मी आभार म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो, कृपया आपण सुधाकरजींसाठी जोरदार एकदा टाळ्यांचा कडकडाट करूयात. आणि या अवल्या माणसानं आमच्या या शेतकरी बंधूंपर्यंत आम्हाला पोहोचवलं. पुढची मदत मी त्यांच्या हस्ते वितरित करणार आहे, पण तत्पूर्वी सुधाकरजी आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. जी 24 तासच्या माध्यमातून दुष्काळावर मात, शेतकऱ्यांना साथ, गेल्या अनेक दिवसापासून जी 24 तास सुद्धा आपल्या गावातल्याच एका अशा कुटुंबाला गेल्या वर्षी जवळपास 1.5-2 लाख रुपयाची मदत आपल्या गावातल्या एका कुटुंबाला या जी 24 तासच्या माध्यमातून मिळाली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मदत मिळाली. आणि या जिल्ह्यातल्या गंगापूर गावासाठी आणि या जिल्ह्यासाठी जी 24 तासचे श्रीमान
सुभाष चंद्राजी यांनी या परिसरात 200 कुटुंबाला मदत करायची ठरवली आणि उदयजी माझ्यासोबत प्रत्यक्ष बोलले की आपल्याला अत्यंत योग्य असे कुटुंब निवडायचे, आपण कृपया सहकार्य करा. मी त्यांना सांगितलं की सर, मी गेल्या अनेक दिवसापासून हे करतोय, जर आपण संधी दिली तर आणखी जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत आपल्याला जाता येईल. आणि ती संधी आपल्या गावासाठी मिळाली आणि आपल्या गावातले जास्तीत जास्त कुटुंब आपण निवडू शकलो. जवळपास 75-76 कुटुंब या गावातले आपण निवडले आणि त्यांना G24 माध्यमातून भरघोष मदत झाली. अनेक कुटुंबाचं शिक्षण थांबलं होतं. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. प्रभाकर गोरे यांनी कृपया मंचावरती यायचं आहे. प्रभाकर गोरे. धन्यवाद. यानंतर चांद पाशा शेख यांना मी मंचावरती आमंत्रित करतो. धन्यवाद. यानंतर प्रदीप नळणकर सरांना मी विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी येऊन पुढची मदत वितरित करायची. मी विनंती करतो गीता नरहरे यांनी आपल्या कुटुंबासह मंचावरती यायचं. व्यंकट दिंडीमे यांना मी मंचावरती बोलवतो आपल्या कुटुंबासह. हे आजी आणि बाबा दोघेही एकटेच आहेत आणि यांना पुढचे 4 महिने आपण आणि ही अशीच मदत पोहोचवत राहणार आहोत. आजी, काय फायदा होईल या मदतीने? काय तर खाला प्याला, शेतात काय नाही, म्हैस आहे घरी, त्याला वैरण काढी लागते. काय करावं म्हाताऱ्या माणसाने? दगडू सायकर यांना मी विनंती करतो, कृपया त्यांनी आपल्या कुटुंबासह पुढची मदत घेण्याकरता मंचावरती यायचे. यानंतर जे पुढचे शेतकरी आहेत गोरबू बनसोडे, त्यांना मी विनंती करतो, कृपया आपण मंचावरती या. सय्यद मैनुद्दीन यांना मी विनंती करतो, कृपया आपण पुढची मदत स्वीकारण्याकरता मंचावरती या. वजीर शेख यांना मी विनंती करतो, आपण कुटुंबासह कृपया मंचावरती यावं. मी प्रदीप नळणकर सरांना विनंती करतो की नळणकर सर, कृपया आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. एखादा चॅनल केवळ आपला TRP वाढवण्यासाठी, म्हणजे व्यवसाय करण्यासाठी चॅनल अनेक जण आहेत, परंतु आपला व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी मानून नुसतं बडबड, जसं आपण एखाद्या नातेवाईकाकडनं कुणा अडीअडचणीतनं आपण उसने पैसे आणतो, हे G24 तासने आपल्याला दिलेले उसने पैसे आहेत. आपल्या अडचणीच्या काळात सगळेजण धावून आलेत. म्हणजे गेल्या दिवाळीपासून मदत करणारी जी मंडळी आहेत लातूरची, ही देखील आपल्याला उसने पैसे देत आहेत. हे अनुदान नाही अशी भावना आपल्या मनामध्ये ठेवून, आणि एखाद्याचं आपण शेजारच्या बाईचं जर कुरकुलभर पीठ आणलं असेल तर तिला 15 दिवसांनी, महिन्यानी, 2 महिन्यानी माझ्याकडे आलं की देतो म्हणतो. तीच भावना समाजातल्या अनेक लोकांनी आपल्याला दिलेलं असल्यामुळं माझ्याकडे जेव्हा येईल तेव्हा मीही परत करेन, मी हे तुमचं उसणं ठेवून घेणार नाही असा भाव आपल्या मनामध्ये ठेवावा. आणि आपण एक ती जिद्द बाळगून पुढे अशा अडीअडचणीच्या काळामध्ये दुसरे कोणी आले तर त्याला आपण धावून जायला पाहिजे. जेव्हा किल्लारीला भूकंप झाला होता, त्यानंतर जेव्हा भुजचा भूकंप झाला तेव्हा किल्लारीच्या माणसांनी पैसे गोळा करून भुजला पाठवले होते. आपण गंगापूर वासियांनी देखील असं ठरवलं पाहिजे की देशावर जेव्हा संकट येईल तेव्हा आम्ही अडीअडचणीच्या काळामध्ये नक्की धावून जाऊ. धन्यवाद. शिवाजी शिंदे या आमच्या शेतकरी बंधूंना विनंती करतो, कृपया आपण मंचावरती या आपल्या कुटुंबासह. शिवाजी शिंदे, त्यानंतर शेख शमशुद्दीन लाला यांनी आपल्या कुटुंबासह तयार राहायचं. G24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना मी विनंती करतो, कृपया आपण पुढची ही मदत सुपूर्द करायची आहे. तो
खूप मोलाची मदत आहे ही. असा जर देवाने एखाद्या वेळेस आमच्यावर चांगला पाऊस पडला, चांगलं पीक केलं, तर आम्ही ह्याच लोकांनी आमची सगळी जी पोहोचली आमच्या गाववाल्याने, अशीच आम्ही एखादी किम कुठं तर अडचणी आली तर त्या गावामध्ये करू साहेबांनी आता सांगितल्यासारखं. आणि ही पैसे मिळाल्यामुळं धन्यवाद तुम्ही दिल्यामुळं पुण्या बी मार्गातून आम्ही परतफेड करू. जी परतफेड करू असं तुम्ही सांगताय. यानंतरचे शेतकरी बंधू आहेत शेख शमशुद्दीन लाला. शेख शमशुद्दीन लाला यांचे कुटुंब यांतल्या ज्या आजीबाई आहेत त्यांना दिसत नाही डोळ्याला. किती वर्ष या गावात राहता आपण? जन्म झालेला किती? जन्मापासून आजपर्यंत अशी परिस्थिती कधी पाहिली होती? नाही, या 10 वर्षातून फायद्यात येऊ नाही. आता आपल्या घरची अवस्था नेमकी काय? नेमकं काय आता करायचं, खायचं लागलं तर कुठे जायचं, नाही तर घरी बसायचं, सकाळचं पण स्वयंपाक करायचं. दुसरी कोणती अवस्था आता कुठून तर दुकानातून उधार पाधार आणायचं, खायचं, अजून ते काम करून त्याला द्यायचं. या पैशामुळे ताई तुमच्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे असं वाटतं? चांगलं झालं. काय कराल? डोळ्याचं ऑपरेशन करून घ्याल? होईल का? हो, न व्हायला काय झालं? झालं तर बरं झालं. मग आता काही दिसत नाहीये? नाही, काही दिसत नाही. आपलं डोळे आहेत का? बर लवकरच तुम्हाला खूप चांगली दृष्टी येईल ताई. धन्यवाद. उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि माझ्या बंधू भगिनींनो, मला 3 व्यक्तींचा इथे आवर्जून उल्लेख करायचा आहे. त्यातले 2 डॉक्टर आहेत आणि ते म्हणजे डॉक्टर जगताप आणि डॉक्टर भट्टड. त्यांनी कृपया उभं राहावं आणि सर्व ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. आणि हा क्षण आमच्या कॅमेराने टिपावा असा आहे. याचं कारण गंगापूरच्या प्रत्येक अशा हालाकीचं जीवन जगणाऱ्या व्यक्तीला ते विनामूल्य सर्व वैद्यकीय सेवा पुरवत असतात. कोणत्याही प्रकारचा चार्ज ते घेत नाहीत. माणुसकीचं एक अपूर्व दर्शन त्यांच्या रूपाने इथे घडतंय. धन्यवाद डॉक्टर. आणि दुसरे म्हणजे आमचे सुधाकरजी. ज्या सुधाकरजींनी आमची या गावाची नाळ जोडली, त्यांच्यामुळे आणि आमचे मित्र अतुल देऊळगावकर यांच्यामुळे आज खरं तर आम्ही इथे आलो. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रकारे या गावातल्या दुःखाशी, या गावातल्या वेदनेशी आमची ही नाळ जोडली गेली. कोणावरही येऊ नये असा प्रसंग आपल्यावर आलेला आहे, परंतु जेव्हा दुर्दैवाचा प्रसंग येतो तेव्हाच खऱ्या दोस्तीची आणि खऱ्या नात्याची किंमत कळत असते. जेव्हा आपल्या रक्त्या गोताचे सगळे सोडून गेलेले असतात तेव्हा कोणीतरी एखादा अनोळखी असला डॉक्टर जगताप, डॉक्टर भट्टड किंवा सुधाकर किंवा आमचे अतुलजी किंवा मंगनाळे किंवा नणंदकर किंवा आमचे जिल्ह्याचे कलेक्टर असे तुमच्या मागे उभे राहत असतात. माझं फक्त एवढंच तुम्हाला सांगणं आहे की हे जे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत ते अत्यंत घामानी, कष्टानी, दिवस रात्र 24 तास राबून लोकांनी कमावलेले पैसे आहेत. ते उतू नका, मातू नका, कोणत्याही प्रकारे व्यसनात घालू नका. आणि त्याहीपेक्षा पैचा हिशोब ठेवत अत्यंत काटेकोरपणे आपल्या भविष्याची तरतूद करत त्याचा पूर्णपणे उपयोग करा, जेणेकरून आज आलेलं डोळ्यातलं पाणी दूर होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं असेल. ते हास्य आमच्यापर्यंत परमेश्वरांनी पोहोचवावं एवढीच इच्छा पुन्हा सर्व ग्रामस्थांचे आणि आमच्या सर्व मित्रांचे धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.